मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाहीये। तर एवढा वेळ जे विद्यार्थी मिळवणं कायच्यासाठी या ठिकाणी होत आहे, कधीपर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, निकाल कधीपर्यंत लागणार आहे, कडप कधीपर्यंत लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बना। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा रिझल्ट या ठिकाणी कडप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि काय काय विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एवढा जो टाइम या ठिकाणी लागत आहे, तर पहा उत्तर तालिका या ठिकाणी नुकताच या ठिकाणी सुधारित उत्तर तालिका या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि कटऑफ लावण्याची जी प्रक्रिया सध्याच्या कंडिशनला आयोगामार्फत या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कटऑफ लावण्याची जी प्रोसेस आहे, रिझल्ट लागण्याची जी प्रोसेस आहे सध्याच्या कंडिशनला चालू आहे, त्यामुळे रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे ते पुढे तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे। तर पहा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही आता नुकताच तुम्ही पाहिलं असेल चालकचा कडप लागला, त्या ठिकाणी जे 650 प्लस विद्यार्थी बोलावले, जागा तुम्ही टोटल मोजा आणि एकाच 15 जे गुन्हा तुम्ही त्या ठिकाणी तर 650च्या वरत या ठिकाणी पोरं त्या ठिकाणी पास केलेले आहे, म्हणजे एकाच 15च्या रेशोने या ठिकाणी विद्यार्थी बोलावल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। परीक्षेमध्ये पास केलं जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं शिपाई हमाल फराश आणि त्याचबरोबर लिपिकमध्ये सुद्धा या ठिकाणी जास्त विद्यार्थी यावर्षी पास केले जाणार आहे। तर लिपिकमध्ये तर आपण पाहिलं 1332 जागा आहे, एकाच 15चा तर रेशो पकडला 19,000च्या आसपास विद्यार्थी पास होणार आहे, पेपरमध्ये पास होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे काही शिपाई हमाल फराश जे पद आहे शिपाई हमाल फराशमध्ये तर आपण पाहिलं 887 जागा आहे आणि 887 जागेसाठी जवळपास 13 ते 14 हजाराच्या आसपास विद्यार्थी पेपर पास केले जाणार, पेपरसाठी पास होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपर पास झाला म्हणजे सिलेक्शन झालं अशातली गोष्ट नाही, त्यामुळे पुढची पण प्रक्रिया त्यामध्ये आहे। आता शिपाई हमाल फराशमध्ये तर आपण पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर पास झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, 10 मार्कासाठी मुलाखत असणार आहे आणि लिपिक पदामध्ये काय असणार आहे पुढची प्रक्रिया, त्यांना त्या ठिकाणी टायपिंग असणार आहे, त्याचबरोबर मुलाखत असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं पुढची प्रक्रिया निवड प्रक्रिया असणार आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं यावर्षी जागा जास्त आहे, त्यामुळे कडप कमी जाणार आहे। त्याचं जे कारण आहे जागा जास्त आहे आणि जागा जास्त असल्यामुळे जास्त विद्यार्थी पेपरमध्ये पास केले जाणार आहे, त्यामुळे कडप जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे। आणि यावर्षी तर आपण पाहिलं तर परीक्षेमध्ये आयोगाने चुकीचे प्रश्न टाकले होते, एक लक्षात ठेवा, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे तर ते चुकलेले आहे, एक लक्षात ठेवा, कारण की आयोगाने चुकीचे प्रश्न ते टाकले होते, ठीक आहे। तर त्यामुळे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं मार्क सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। तर आता कोणाचे मार्क वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्या। तर पहा प्रश्नांमधील बदल, सुधारित उत्तर तालिकेमधील काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आलेले आहेत, तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर मल्टिपल करेक्ट आन्सर देण्यात आलेले आहे। आता मार्क कोणाचे वाढणार आहे, तर पहा तुमच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेला प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकणार आहे आणि त्याचबरोबर मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही आपले मार्क वाढणार आहे। आता कमी कोणाचे होणार आहे, गुण कमी होणार, तर जर आधीच्या आन्सर कीनुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर कीमध्ये त्याचे उत्तर बदलले असेल तर तुमचे मार्क कमी देखील या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर एवढं काही आहे। तर यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो साफ जे विद्यार्थी मित्रांनो कटापवर आपल्याला या ठिकाणी फरक पाहायला भेटणार आहे, परिणाम पाहायला आपल्याला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, शिपाई हमाल फराश आणि लिपिक चा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कडाप कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे? कारण की पेपर होऊन या ठिकाणी 2-3 महिने या ठिकाणी होत आहे, पण अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। तर कधीपर्यंत रिझल्ट लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर फायनल या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सुधारित आन्सर की आलेली आहे त्यांनी टाकलेली आहे, आणि जे कटअप लावण्याचं जे काम आहे सध्याच्या कंडिशनला चालू आहे अंदरून, आणि त्याचबरोबर रिझल्ट निकाल लागण्याचं जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली या ठिकाणी चालू आहे। एक लक्षात ठेवा, त्यामुळे लवकरच आपल्याला मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराश लिपिकचा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे, कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आता रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे तर पहा, या ठिकाणी 10 ते 15 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। 10 ते 15 जुलैच्या अंदर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, शिपाई हमाल फराश लिपिकचा रिझल्ट लागणार आहे, कडाप या ठिकाणी लागणार आहे। 10 ते 15 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे, त्यामुळे आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा एक लक्षात ठेवा। आता कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो लिपिकचा जो पेपर आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा लिपिकचा कडाप किती जाणार आहे तर पहा लिपिकचा जो पेपर आहे हा 90 मार्काचा होता, 90 पैकी जो कडाप जाणार आहे लिपिकचा तर तो जाणार आहे 55 ते 60च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। 2 ते 3 प्रश्न एक तर वाढणार आहे किंवा एक तर कमी सुद्धा, म्हणजे मागोपुढे होऊ शकते 2-3 प्रश्न 3 मार्कांना कमी जास्त या ठिकाणी कडाप जाऊ शकते, एक तर कमी जाऊ शकते किंवा जास्त सुद्धा जाऊ शकते। 55 ते 60च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। 55 ते 60च्या दरम्यान तुम्हाला मार्क असेल तर नक्की एवढा सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे। ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ मध्ये जे काही शिपाईचा पेपर होता तो 30 मार्काचा होता। आता 30 पैकी कडाप किती जाणार आहे, 30 पैकी 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। 19 ते 24च्या दरम्यानच कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, कोणताही आकडा या ठिकाणी फसू शकते। आता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये हमाल पदाचा कडाप किती जाणार आहे, हमाल पदाचा जो पेपर हा 30 मार्काचा होता एक लक्षात ठेवा, आणि 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे, 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे हमालचा। ठीक आहे, 19 ते 24च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही कडाप या ठिकाणी जाण्याची पुरेपूर संभावना आहे। आता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही फराशचं पद आहे, फराशचा कडाप किती जाणार आहे तर 30 मार्काचा पेपर झाला होता फराशचा, आणि कडाप जो जाणार हा 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही कडाप जाणार आहे। याच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी फसणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपल्याला संयम ठेवायचा आहे, लवकरच रिझल्ट या ठिकाणी लागत आहे एक लक्षात ठेवा। मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा जो रिझल्ट हा लवकरच आपल्याला पाहायला भेटणार आहे। 15 तारखेच्या अंदर आपल्याला 15 जुलैच्या अंदर रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय